बळीराम आहेर यांच्या शेतात आहे आणि यांनी शरद किंग वाणाची टिश्यू कल्चर रोपं घेऊन 10 बाय 12च्या बॅगमध्ये लावलेली आहे। त्यांनी प्रचंड मेहनत केलेली आहे आणि ही मेहनत का केली थोडक्यात पाहू। एकदा यांना जो बेनिफिट मिळाला आहे याचा की टिश्यू कल्चरची रोपं आणली आणि ह्या बॅगमध्ये लावली। अगोदर मी बॅगच्या मातीबद्दल सांगतो। यांच्याकडं भाजीपाल्याची सगळी रानं असल्यामुळे यांच्या जमिनीत ऑलरेडी निमॅटोडची अडचण होती। ती रोपाला येऊ नये, किमान पहिले 3-4 महिने रोपाला ती अडचण येऊ नये म्हणून यांनी डोंगर पायथ्याची लाल माती आणली, त्याच्यात काही चांगलं कुजलेलं शेणखत टाकलं, सुपर फॉस्फेट टाकलं आणि त्या चांगल्या क्वालिटीची नर्सरी माती ज्याला म्हणतो अशी बनवून त्यांनी बॅग भरली आणि त्यात टिश्यू कल्चरची रोपं लावली आणि आता ही 3.5-4 महिन्याची आता याचं ट्रान्सप्लांटिंग शेतात चालू आहे। तर याचे बेनिफिट काय आहेत। आता एक तर यांचा 3-3.5 महिन्याचा पिरियड शेतातला वाचला आहे। तोपर्यंत त्यांना शेतातली कामं करता आली, तिथले प्रिपरेशन करता आले। काही जणाला शक्य असेल तर ते टाकढ्यांच्या हिरवळीचे खतंसुद्धा करू शकता। हा एक सगळ्यात मोठा फायदा आहे। परत आता यांची बाग युनिफॉर्म राहणार आहे, म्हणजे आता याच्यात थोडे गॅप पडायची शक्यता फार नगण्य राहील की जी छोटी रोपं मरू शकता जादा पाणी झाल्यानं किंवा बाकी काही अडचणीमुळं, तर ती शक्यता आता याच्यात राहणार नाही। ज्या भागात तेल्याचा प्रॉब्लेम फार जादा आहे की रोपं लागवड केल्यावर पहिल्या 2-3 महिन्यातच तेल्या येतो आणि तो जर सुरुवातीलाच आला तर ते खूप अवघड जातं डाळिंब बागायतदारासाठी। तर इथं छोट्या एरियात हे कंट्रोल कंडिशनला यांनी साईडनी इन्सेक्ट नेट लावली, वरतून क्रॉप कव्हर टाकलं, तर इतक्या छोट्या एरियाला 2 गुंठ्याला 3 गुंठ्याला कंट्रोल करता येतं आणि हा सगळ्यात एक मोठा फायदा आहे। ज्यांच्या जमिनी काळ्या आहेत, पावसाळ्यात पाणी धरून लागतात, तर तिथं मग शिफारस असे केल्या जाते की तुम्ही पावसाळा संपल्यानंतर रोपं लावा, ऑक्टोबरनंतर रोपं लावा। अशा शेतकऱ्याला सुद्धा जर तुम्ही रोपं अगोदर आणून बॅगमध्ये अशी मोठी करून जर लावली तर तुम्हाला 12-13 महिन्यातच डाळिंबाचं पीक धरणं शक्य आहे। तुम्हाला त्याच्यासाठी 18 महिने थांबायची गरज नाही आहे।